यानंतर सर्वांनी मोठ्या आवाजात राष्ट्रगीत सर्व का गण मन भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, वंदे। सर्वांना विनंती आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं। डॉक्टर रेणुका अरळी मॅडम यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। आज माननीय अशोक बनेनवर साहेब यांनाही विनंती आपण ही व्यासपीठावरती यावं। यल्लमा देवीच्या पवित्र पदस्पर्शाने पुणी झालेल्या श्रद्धा संस्काराची परंपरा लाभलेल्या जत नगरीत आज उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे माता भगिनी व बंधूंना मनपूर्वक सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आई अंबाबाईच्या कृपाछत्राखाली आणि जतची ओळख असलेल्या चिंगी बादशाह आशीर्वादानं हा मंगल प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वी हो हीच आपण या ठिकाणी यल्लमा चरणी प्रार्थना करूयात आणि आपण सर्वांचं परत एकदा खास करून जोरदार टाळीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तेव्हा आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आजच्या सोहळ्यासाठी आपण सर्वांचे लाडके नेतृत्व खासदार आणि दमदार असं असणारं नेतृत्व विकासपुत्र माननीय पडळकर साहेब खास करून उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक सरचे स्वागत आहे। सर्व नवनियुक्त जे नगरसेवक आहेत त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर नूतन नगराध्यक्ष मान्य डॉक्टर रवींद्र अरळी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। तेव्हा प्रथमतः आजच्या सोहळ्यासाठी विजयी झालेले सर्व नगरसेवक यांचा आपण सत्कार सोहळा प्रथमतः घेणार आहोत। तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। माननीय रवींद्र अरळी साहेब या ठिकाणी डॉक्टर रवींद्र अरळी यांचा सन्मान प्रथमतः नवनियुक्त नगराध्यक्ष म्हणून संपन्न होतोय। तेव्हा या ठिकाणी माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना विनंती आपण त्यांचा यथोचित सन्मानाच्या सोहळ्याच्या निमित्तानं करावा। माननीय नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी साहेब यांना आपण सर्वांच्या वतीनं जोरदार टाळ्यांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया। जत शहराला गतिमान नेतृत्व देणारं आगळं वेगळं खास दैवत म्हणूनच आज खास करून पदग्रहणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सर्व जतकरांना आनंद होत आहे। आजच्या सोहळ्यासाठी खास करून आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट विकासपुत्र आमदार माननीय गोपीचंद पडळकर सेठ यांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय डॉक्टर रवींद्र अरळी सर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे। सन्मानपत्र त्याचबरोबर तुळशी हार त्याचबरोबर मानाची शाल आणि पेटा देऊन या ठिकाणी जतचे विकासपुत्र कार्यसम्राट आमदार माननीय गोपीचंद पडळकर शेठ यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय। त्यांच्या कार्यासाठी आपण सर्वांच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक धन्यवाद। त्याचबरोबर मंजुळ वीणा ची साथ या ठिकाणी लाभते आहे। मंजुळ वीणा देऊन माननीय अरळी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। जतकरांच्या वतीनं जत तालुक्याच्या वतीनं नूतन नगराध्यक्ष माननीय डॉक्टर रवींद्र अरळी यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। जतचे विकासपुत्र आमदार माननीय गोपीचंद पडळकर शेठ यांच्या शुभ हस्ते आज आनंदी क्षण या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे। असा आनंदी क्षण
आपल्या जत नगरीत या ठिकाणी संपन्न होताना मनस्वी आनंद होतोय. एक सन्मानाचा सोहळा पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सपत्नीक सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. डॉक्टर रवींद्र अरळी, डॉक्टर रेणुका अरळी यांचा नूतन नगराध्यक्षपदी आपली निवड झाल्याबद्दल जतकरांच्या वतीनेच नव्हे तर तमाम जत तालुक्याच्या वतीनं डॉक्टर रवींद्र अरळी यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आहेत. यानंतर माननीय गोपीचंद पडळकर यांचा सन्मान होतोय. त्यानंतर नूतन नगरसेवक यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. नूतन नगरसेवक माननीय राजकुमार साळे प्रभाग 1 अ मधून निवडून आल्याबद्दल त्यांचाही सन्मान माननीय गोपीचंद पडळकर सेठ यांच्या शुभ हस्ते होतोय. त्याचबरोबर प्रभाग 1 ब मधून नवनिर्वाचित नगरसेविका मधी कैकाडी लक्ष्मीबाई अण्णाप्पा यांचाही सन्मान आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होणार आहे. साळे राजकुमार कल्लप्पा यांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आहेत. यानंतर लक्ष्मीबाई अण्णाप्पा कैकाडी प्रभाग 1 ब मधून यांनी आपला विजय खेचून आणल्याबद्दल त्यांचाही सन्मान आज या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर पुढील सन्मान नूतन नगरसेवक प्रमोद सदाशिव हिरवे प्रभाग 2 अ मधून निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान आज मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. माननीय प्रमोद सदाशिव हिरवे प्रभाग 2 अ मधून निवडून आलेले, याचबरोबर प्रभाग 2 ब मधून निवडून आलेल्या डॉक्टर वीणा शंकर तंगडी मॅडम यांचाही सन्मान आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होत आहे. डॉक्टर वीणा शंकर तंगडी मॅडम यांचंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा आहेत. याचबरोबर संतोष पट्टणशेट्टी मॅडम प्रभाग 3 अ मधून यांचाही सन्मान आज या ठिकाणी संपन्न होणार आहे. संतोष पट्टणशेट्टी निवडून आल्याबद्दल त्यांनी आपलं अमन चंद्र ऐवळ निवडून आल्याबद्दल होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचा सर्वांना. गौतम रामचंद्र ऐवाळे प्रभाग 3 ब मधून विजयश्री खेच नगरसेवक गौतम ऐवाळे यांचाही सन्मान आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होत आहे. यांनाही त्यांच्या त्या नेतृत्वाबद्दल आहे आमंत्रित करतोय. सौ प्रणिता गजानन अ मधून निवडून आल्याबद्दल त्यांचाही यथोचित सन्मान आज या ठिकाणी संपन्न होत आहे. यादव मॅडम यांचा याच्या सोहळ्याच्या निमित्तानं सन्मान होत आहे. नवनिर्वाचित नगरसेवक गौतम रामचंद्र ऐवळे प्रभाग 3 ब मधून निवडून आल्याबद्दल त्यांचा सन्मान माननीय विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते तुळशीहार, त्याचबरोबर सन्मानपत्र आणि वीणा देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. पुढील नगरसेविका सौ प्रणिता गजानन यादव मॅडम प्रभाग 5 अ यांचाही सन्मान या ठिकाणी डॉक्टर सौ रेणुका अरळी यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. तुळशीहार, वीणा आणि सन्मानपत्र देऊन सन्मान होतोय सौ प्रणिता यादव मॅडम यांचा. त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आहेत. पुढील संगीता अविनाश सोनुले मॅडम प्रभाग 6 अ सोनुले संगीता सोनुले मॅडम यांचाही सन्मान होतोय. प्रभाग क्रमांक 6 अ मधून निवडून आलेल्या नगरसेविका यांचा सन्मान होतोय. यानंतर विक्रम शिवाजी ताड प्रभाग 6 ब मधून निवडून आल्याबद्दल
त्यांचाही सन्मान आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होत आहे. विक्रम शिवाजी ताट, तुळशीहार, वीणा आणि सन्मानपत्र देऊन त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यमान विकासपुत्र आमदार माननीय पडळकर साहेब यांच्या हस्ते. यानंतर आमंत्रित करतोय नंदिनी सोमशेखर मठपती मॅडम, नंदिनी प्रभाग 11 या ठिकाणी डॉक्टर रेणुका अळी मॅडम आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. तुळशीहार, वीणा आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान आणि गौरव करण्यात येत आहे. यानंतर प्रभाग 11 क मधून निवडून आलेले नवनियुक्त नगरसेवक माननीय मिथुन रमेश भिसे यांचाही सन्मान संपन्न होणार आहे. त्यांनाही विनंती आपण आपला सन्मान स्वीकारावा. मानाची शाल, तुळशीहार, वीणा आणि सन्मान पत्र देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. विकासपुत्र कार्यसम्राट आमदार माननीय गोपीचंद पडळकर शेठ यांच्या शुभ हस्ते. यानंतर प्रभाग 10 आनंदाचा हा क्षण नवनियुक्त नगराध्यक्ष फिरोज नदाब प्रभाग 10 मधून निवडून आल्याबद्दल त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. याचबरोबर जे भावी नगरसेवक ज्यांना म्हणवलं जातं, वैयक्तिक पातळीवरती थोड्या फरकानं विजयाने त्यांना हुलकावणी दिली असली तरी आपल्या पक्षनिष्ठेचा योग्य तो सन्मान राखला जाणार आहे आणि यशोतीत नोंद पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. याकरिता पक्ष कटिबद्ध आहे आणि प्रयत्न करणार आहे. म्हणूनच समर्थ साथ देणाऱ्या सर्व परशुराम मोरे यांचाही सन्मान या ठिकाणी संपूर्ण होतोय. परशुराम मोरे ज्यांनी अथक परिश्रम या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान घेतलं, असे जत तालुक्यातील, जत शहरातील एक आदरणीय व्यक्तिमत्व परशुराम मोरे यांचाही आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं खास करून सन्मान केला जाणार आहे. मी परशुराम मोरे यांना विनंती करतोय. याचबरोबर जत यल्लमा प्रतिष्ठानचे जतचे माननीय शार्दूलराजे डफळे सरकार यांचाही सन्मान आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं माननीय विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. माननीय शार्दूलराजे डफळे सरकार यांचा सन्मान आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होत आहे. माननीय परशुराम मोरे यांचाही सन्मान त्या सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होत आहे. आनंदाचा हा सोहळा आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आनंदी वातावरणामध्ये यल्लमाच्या पदस्पर्शानं पुणी झालेल्या या भूमीमध्ये या ठिकाणी सन्मान होत आहे. आणि गेली अनेक वर्ष देवी यल्लमाच्या रूपानं आपण सर्व जतकारांनाच नव्हे तर जत तालुक्यातील तमाम जनतेवरती कृपादृष्टी ठेवणारी ही यल्लमा माता आणि या नगरामध्ये नवनिर्वाचित सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि नगराध्यक्ष यांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. हा विजयश्री सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपला सर्व मान्यवर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आनंदाचा हा सोहळा संपन्न होतोय. धन्यवाद. सर्वांचाच शब्द सुमनांनी परत एकदा हार्दिक सर्व मान्यवर मंडळी मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. थोडस अति महत्वाच्या कामानिमित्त आपण काही जे सन्मान राहिलेले आहेत त्याबद्दल क्षमस्व, सर्वांची जाहीर माफी या ठिकाणी मागितली जात आहे. कारण नंतर येतो जे सन्मान घेतले जातील तेव्हा या ठिकाणी मनोगत व्यक्त होणार आहेत. या ठिकाणी खास करून नवनियुक्त नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष यांचा हा सन्मान सोहळा
विजयोत्सवी सोहळा संपन्न होतोय. आजच्या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी खास करून उपस्थित आहात. विविध संघटनांचे पदाधिकारी ज्यांनी भाजपाला आज जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचाही खास करून हार्दिक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर भावी नगरसेवक यांनाही विनंती, आपण या ठिकाणी समोर यायचं आहे. माननीय सुभाष कांबळे, हेमलता चव्हाण, निलेश मटकार की ज्यांनी खरोखरच अथक प्रयत्न केलेले आहेत. तेव्हा सुभाष कांबळे यांना विनंती, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सुभाष कुमार कांबळे यांचा सन्मान आज या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मानपत्र माननीय सुभाष कांबळे. समर्थ सात भावी नगरसेवक यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. नोव्हेंबर 25 मध्ये झालेल्या अटीतटीच्या आणि सुरक्षित झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून जे आपण पक्षकार्य केले, भारतीय जनता पक्षाच्या सिद्धांतावर आणि विकासावरती विश्वास ठेवला आणि म्हणूनच आज आपला सन्मान या ठिकाणी होतोय. स्वातंत्र्य काळामध्ये खास करून जत ग्रामपंचायत आणि नगर परिषदेच्या या इतिहासामध्ये भाजपाला बहुमताने ही सत्ता आणि विजयश्री खेचून आणण्यामध्ये आपला मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे. भविष्यात अशाच निष्ठा, सिद्धांतावर आणि श्रद्धेवरती आपण कार्य करत राहाल ही सदिच्छा आहे. आणि म्हणूनच विजयाने जरी आपल्याला हुलकावणी दिली असली तरी पण आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. हेमलता बसवराज चव्हाण मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. निलेश मटकार, सौरंजना बाबर, प्रवीण कुमार वाघमोडे, रवींद्र विलास मानवर, सौ शारदा चंद्रकांत कुंभार, स्वप्ना अशोक स्वामी आदी सर्व मान्यवरांना विनंती, आपण ही आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी समोर यावयाचं आहे. खरोखरच आपलंही योगदान पक्षाला खूप मोठं आहे. भविष्यातही आपण अशाच निष्ठा, सिद्धांतावर श्रद्धेनं काम कराल या विश्वासासह तुमच्याही पुढील कारकिर्दीसाठी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे. वैयक्तिक पातळीवर आपणास थोड्या फरकानं विजयानं हुलकावणी दिली असली तरी आपल्या पक्ष निष्ठेचा राखला जाईल आणि यथोचित नोंद अशी ग्वाही या ठिकाणी भाजपाच्या वतीनं देण्यात येत आहे. समर्थ साथ देणार भावी नगरसेवक यांचाही सन्मानाच्या सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होत आहे. यानंतर आपल्या जत तालुक्याचे विकासपुत्र, कार्यसम्राट, आमदार माननीय गोपीचंद पळकर शेठ यांचा सत्कार नवनियुक्त नगराध्यक्ष माननीय डॉक्टर रवींद्र अरळी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. माननीय आमदार गोपीचंद पळकर शेठ, जत तालुक्याचं विकासाभिमुख नेतृत्व, विकासपुत्र, कार्यसम्राट आमदार माननीय गोपीचंद पळकर शेठ यांचा सन्मान नवनियुक्त नगराध्यक्ष माननीय डॉक्टर रवींद्र अरळी सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. निडर विचार, ठाम निर्णय, कामात वेगवान, जतच्या मातीशी नातं पूर्णपणे इमानदार असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. माननीय गोपीचंद पळकर शेठ यांचा सन्मान नवनियुक्त नगराध्यक्ष माननीय गोपीचंद पळकर शेठ यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे.
ना शब्दांचा दिखावा ना सत्तेचा गर्व, जनतेसाठी झटणं हाच त्यांचा धर्म कर्तव्य. डॅशिंग नेतृत्व, विकासाची गती, गोपीचंद पडळकर आमदार म्हणजे जनतेची शक्ती. सामान्यांचा आवाज थेट सभागृहात गेला. नेतृत्वाचं हे नाव इतिहासात कोरलं गेलं. शब्द कमी काम मोठं, शब्द कमी काम मोठं, ओळख एकच खास, जतचा विकास पुत्र गोपीचंद पडळकर आमदार खास. सामान्यांचा आवाज, सर्वसामान्यांचा आवाज थेट सभागृहात पोहोचणार एक आदर्श नेतृत्व. लीडर विचार, ठाम निर्णय, कामात वेगवान, जतच्या मातीशी नातं, मन पूर्णपणे इनामदार. विकासाचं इंजन सुरू, थांबणं त्यांना मान्य नाही. गोपीचंद पडळकर म्हणजे जतचा बुलंद आवाज सही. ना सत्तेचा गर्व, जनतेसाठी झटणं हा. सर्वांना विनंती, जोरदार टाळ्याने आपण अभिनंदन करूया आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी खास करून माडगाव नगरीचे डॉक्टर श्री विट्टी साहेब आणि परिवार उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी मी आमंत्रित करतोय नवनियुक्त नगराध्यक्ष माननीय रवींद्र अळवी साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं ही विनंती आहे. या ठिकाणी सर्वांना विनंती, आपण सर्वांनी बसून घ्यावं आणि नवनियुक्त नगराध्यक्ष माननीय रवींद्र अळवी साहेब यांना विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती, आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं. या ठिकाणी खरोखरच एक आनंदाचा सोहळा संपन्न होतोय. नवनियुक्त नगराध्यक्ष माननीय डॉक्टर रवींद्र अळवी. श्री यल्लमा देवी च्या चरणी पहिल्यांदाच असा कार्यक्रम निसर्गाच्या सानिध्यामध्ये, या प्रचंड असा 2, 3, 4 असे वटवृक्ष जे आहेत त्यांच्या सावलीमध्ये आपण इथं घेतोय. ही भन्नाट कल्पना सुद्धा माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचीच आहे आणि त्यांनी हा विचार व्यक्त केला आणि विशेषतः राजेसाहेबांना सुद्धा हा विषय आवडला. म्हणून मी पहिल्यांदा आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि राजेसाहेब यांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर नूतन सर्व निवडून आलेले नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे लढलेले सर्व नगरसेवक यांचं मनापासून मी त्यांना इथं स्वागत करतो आणि माझ्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वांनी ताकदीनं मदत, ताकदीनं काम केल्यामुळेच आपण सर्व इथं निवडून आलेलो आहोत. भारतीय जनता पार्टीचे 2323 नगरसेवक आणि आम्हाला पाठिंबा दिलेले फिरोज नदाफ हे सुद्धा आता आमच्या कळपात सामील झालेले आहेत. ते 24 आणि मी एक 25 असं मिळून आम्ही 25 लोक आता जत शहराच्या डेव्हलपमेंटसाठी काम करायला सज्ज झालेलो आहोत आजपासून. आणि या 25चा आकडा जर बघितला तर 5 + 2 7. आजची तारीख आहे 7. माननीय आमदार गोपीचंद पडळकर सुद्धा 007 आणि तुमची सगळ्यांची एवढी साथ आहे म्हणून हे सगळं शक्य झालं. म्हणून व्यासपीठावरील सर्व सन्माननीय लोकांचं, नेत्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो. या प्रसंगी आप्पासाहेब नामत साहेब असतील, सर्व दिग्विजय असतील, आकाराम मासा साहेब असतील, आमचे संजयजी सावंत असतील, गोब्बे साहेब असतील, त्यानंतर पतंगे साहेब असतील, वार डॉक्टर असतील, सार्थक असेल, आमचे सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे धर्मपत्नी असतील. म्हणजे तर त्यांच्या या सगळ्या 7 मुळे आता 7 हा आकडा अशाच पद्धतीने महत्वाचा आहे.
आणि आजचे येणारे आपले अजून एक सन्माननीय नेते आहेत, आमदार सदाभाऊ खोत यायला लागलेत. त्यांच्या नावामध्ये पण स आहे. आणि गोपीचंद पळकर साहेबांच्या पण इंग्लिश जर बेरीज केली, इंग्लिश जर आकडे मोजले ABCDEF आणि जी जे येते ते पण 7 नंबर आहे, 7 नंबरलाच आहे. म्हणजे हे सगळं मला सहज सकाळी आठवलं की एवढी सगळी असे 7 असल्याशिवाय हे होत नाही. त्याच्यामुळं इथं बसलेले सगळ्यांचं मी खरं म्हणजे मनापासून अभिनंदन करतो. यामध्ये आमचे डॉक्टरचे वर आहे की जेवण डॉक्टर वर या, तर ते बऱ्याच लोकांना वर बोलवायचं राहिलेलं आहे. आमचे शंकर तंगडी आहेत. त्याच्यानंतर सगळे म्हणजे अगदी मनापासून पहिल्यांदा मला लक्षात आलं, पहिले 1-2 दिवसामध्ये वाटत होतं अवघड आहे, नंतरच्या मध्ये जरा जमेल असं वाटत होतं, आणि नंतरच्या शेवटी हे 100% जमेल अशी खात्री झाली. आणि सगळे पत्रकार बंधू मला रिपोर्टिंग देत होते आणि कानात सांगत होते की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही 500 मतांतर का नक्की निवडून येत आहे. आता त्यांचा परसेप्शन असणार आहे. मग थोड्या वेळानं म्हणायला लागले 700-800, मग थोड्या वेळानं म्हणायला लागले तुमचे 5 नगरसेवक तरी नक्की निवडून येतात. नंतर हा आकडा गेला 15 पर्यंत. नंतर मला म्हणायला लागले की 2000च्या वर. म्हणजे एकंदरीत वातावरण हळूहळू चांगलं होत गेलं आणि लोकांना पहिल्यांदाच लक्षात आलं की राजकारण न करणारा माणूस राजकारणात आहे आणि तो हा सुशिक्षित आहे आणि 100% आपल्या जगच्या विकासासाठी ह्याचा उपयोग निधी हा ताकदीनं आणायला सज्ज आहेत आणि आपण आहोत अशा पद्धतीने होते. आणि म्हणून मी आता सर्वत्र येणं आणि विचार व्यक्त करणं की डॉक्टर आम्हाला काही नको आहे, आम्हाला फक्त डेव्हलपमेंट पाहिजे आहे, अशा पद्धतीची भावना व्यक्त करणं हे सगळ्या लोकांचं खरं म्हणजे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमच्या नर्सिंग कॉलेजचे सर्व प्रमुख असतील, BMS कॉलेजचे असतील, इंग्लिश मिडियमचे स्कूलचे असतील, आमचे सर्व विद्यार्थी असतील, त्यांनी खूप ताकदीने इथं काम केलेलं आहे. त्या सगळ्या लोकांना मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येकामध्ये आलेली होती. त्यामध्ये विशेषतः डॉक्टर खोत, त्यांचं जिरंगलिकेकर सर असतील, ह्या सगळ्या लोकांनी वैयक्तिक मीच उभारलोय या पद्धतीची भावना, विशेषतः आपू तंगडी असतील, यांनी तर खूप ताकदीनं तंगडी मळ्यामध्ये प्रयत्न केला. शंकर तंगडी आमचे सहजासहजी तयार नव्हते आणि शंकरला पण आता भारी वाटायला लागले. आणि आम्ही वर्गमित्र सगळे, आम्ही मिरज हायस्कूल पासून ते MBBS पासून MD करूपर्यंत आम्ही एकत्र होतो. आणि त्यावेळी त्याच्यामध्ये लिडरशिप गुण होती, परंतु तो लिडरशिप दाबून धरला आणि त्यांच्या पत्नीनं तो पूर्ण केला लिडरशिप. आणि त्याच्यामुळे त्याचंही मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यानं उमेदवारी दिली म्हणून आमचे 2 लोक तिथल्या वार्डात बसली. तर अशा पद्धतीनं पठण शेट्टी असू देत, सगळ्यांनी खूप ताकदीनं काम केलेलं आहे. तर विशेषतः परशुराम मोरे हे प्रभाग नंबर 1 मध्ये दिवस आणि रात्र उभं राहून त्यांचं काहीतरी टेक्निकल आता काम आहे, सह्या आहेत आता स्वीकृत आणि उपनगराध्यक्ष पदाची आता या पहिल्या बैठकीमध्ये निवड असल्या कारणानं ही लोक कामकाजासाठी, टेक्निकल कामासाठी तिथं गेलेले आहेत तहसीलदार ऑफिसमध्ये. म्हणून परशुराम येऊ शकले नाहीत, परंतु त्यांचा मी मनापासून त्यांचं स्वागत करतो. त्यांना स्वीकृत म्हणून आम्ही स्वीकारलेलं आहे आणि ताकदीचा अनुभवी असलेला परशुराम आमच्या बरोबर इथं काम करायला सज्ज आहे. आणि ही सगळी मंडळी हे आपल्याला एकमुखानं साथ देतील ह्याची मला खात्री आहे. मग प्रत्येकाचं नाव आहे, मी म्हणतोय की हे स्टेजच असं पाहिजे. आणि श्रोते राजू यादव असतील, प्रत्येक जण, म्हणजे मी आता किती नावं घ्यायची, हे म्हणजे 500 ते 1000 नावं खरं म्हणजे घ्यायला पाहिजेत. असं सगळेजण ह्या ताकदीची लोक इथं आलेले आहात. बन्नेनावर साहेबांचा अनुभव उपयोगी पडला. बन्नेनावर साहेबांना आम्ही स्टेजवर या म्हणलं तर ते म्हणले थांबा आम्ही इथंच बसतो म्हणले. आता माझ्या कामकाजात त्यांचाही उपयोग होईल. आपले शेखर हिट्टी साहेब इथं आहेत. प्रत्येकाचा एक मोरल सपोर्ट, पत्रकार बंधूंचा मोरल सपोर्ट, प्रॉपर बातम्या देणं, त्या बातम्याप्रमाणे मला हिंट देणं, कुठं काय कमी पडतोय त्याची माहिती देणं, हे सगळ्या लोकांनी या इलेक्शन मध्ये केलेलं आहे. म्हणून मी काय म्हणतो की शेठचा गाडीचा नंबर 007 आहे. मी आधी 2 वेळा उभारलो, 00 झालं आणि आता शेठची साथ मिळाल्यामुळे 7 नंबर मला मिळाला. तर ह्यामुळं मला असं वाटतं की अशी कोणतरी माणसं
आपली प्रामाणिक आयुष्यात असल्याशिवाय आपण यशस्वी होत नाही. त्यामुळे ज्यांना कुणाला आता इलेक्शन करायचे आहे, लढायचं आहे, पुढे नेतृत्व करायचं आहे, अशा लोकांनी आमची आणि शेठची साथ घ्यायला हरकत नाही. आणि सगळेजण अशा पद्धतीनं प्रत्येकाला शेठ असं वाटायला लागले, तंगडी मॅडम उभारल्यापासून आमच्या सगळ्या महिला डॉक्टरना वाटायला लागले की आम्ही पण आता इलेक्शनमध्ये उभं राहायला पाहिजे. त्या सगळ्या डॉक्टरांना वाटायला लागले. सुनील पवार साहेब आहेत बरं का, सुनील पवार आहेत, सरदार पाटील आहेत, सगळेजण. आणि सगळ्यांना वाटायला लागले की आता आपण इलेक्शनला उभं राहायला पाहिजे. त्यामुळे आता आपण आणखीन एक इलेक्शन लढवूया 30ला सगळे जे जे इच्छुक आहेत ते आतापासून तयार व्हा आणि त्यावेळी ते बरोबर आपण ते हे करूया. आता आम्हाला म्हणजे सरदार पाटील असतील, सुनील पवार साहेब असतील, सगळेजण आता इथून पुढे तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत लक्ष घाला. आकारामचं साहेबांचं नाव घेतलं, नामसाहेबांचं घेतलं. मला काय करायचं आहे की शेठ निवडून आले, आपण ताकदीनं आणलं, बाहेरचा माणूस म्हणून काही लोक म्हणत होते, मोरे साहेब इथं आहेत, ते सगळ्यांनी आपण ताकदीनं शेठना निवडून आणलं आणि न भूतो न भविष्यती असं सगळं घडलं. त्याच्यानंतर ही नगरपालिकेची इलेक्शन आली, ताकद आपली दिसली, एकजूट सगळी दिसली. शेठ पहिल्यांदाच असं झालं की हे सगळे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आपल्या शहरामध्ये फिरत होते, त्यांच्या लोकांना सांगत होते. बिळूर गटाचे लोक, बिळूरचे जे रहिवासी इथं मतदार आहेत त्यांना सांगत होते. अभिजित सावंत असतील, दिग्विजय चव्हाण साहेब असतील, अभिजित चव्हाण साहेब असतील, ते प्रत्येक जण लोकांना घरटी सांगत होते. आणि सुनील पवार साहेब आमच्या बरोबर फिरत होते. सरदार पाटील बारीक सगळ्या वॉर्डात लक्ष देऊन होते. हेमंत भोसले आमच्याकडे मायक्रो प्लॅनिंगला होते. सगळे नगरसेवक सगळेजण काम केलं. एकाचं पण नाव असं सांगता येणार नाही की ह्यांनी काम केलं नाही. आता हीच एकी आपण पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये टिकवायची आहे आणि आपले 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती निवडून आणायचं आहे. एवढं काम आपण केलं तर आमदार गोपीचंद पळकर साहेबांना मंत्रिमंडळापासून कोणीही गौरवू शकणार नाही. आपला माणूस, इतिहास घडायचा आता पर्व चालू झालेला आहे. आपल्याला काही झालं तरी आपल्या आमदारांना मंत्री नामदार करायचंच आहे. तर आतापासून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. त्यामुळं वैयक्तिक हा विजय एकट्याचा नसून हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे अशी मी माझी भावना व्यक्त करतो. म्हणून 9 जिल्हा परिषद, 18 पंचायत समिती कसे निवडून येतील आणि कसं मायक्रो प्लॅनिंग करायचं, कशा ताकदीनं आपण काम करायचं, सगळेजण आजपासून कामाला लागले पाहिजे. आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये माझा अंदाज आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहितेला लागणार आहे. साधारण 7 फेब्रुवारीला इलेक्शन होईल. आता आजपासून जर आपण, आपले नाथा पाटील पण इथं आलेले आहेत, सगळ्यांनी म्हणजे आता एकेकांची नावं मागं पुढे होतील. किरण मामा तरी एक्सपर्ट माणूस आहे. तर हे सगळ्या लोकांनी, बाळासाहेब हुंचाळकर आहेत, ह्या सगळ्या लोकांनी नुसतं आपण नगरपालिका झाली म्हणून गप्प बसायचं नाही आहे. आमचे माने पाटील सर आहेत, सगळ्यांनी ज्यांना पदव्या आपण दिलेला आहे, माने पाटील सर हे पदवीधराचे प्रमुख आहेत आमचे, अशा सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमची कोणी लोक तिथं असतील, तुमच्या कॉन्टॅक्ट मधली जी लोक तिथं असतील त्यांना संपर्क करायचा आहे. भारतीय जनता पार्टीचं इनकमिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या जागा आणल्या तर आपला हा विजय हा टेम्पररी विजय नाही, हे योगायोग नाही, हे उगीच आपलं लॉटरी लागली म्हणून निवडून आलेलो नाही. हे जनमानसातील प्रतिमा आता आपल्या भारतीय जनता पार्टीची वाढलेली आहे. विकासपत्र आपल्या बरोबर आहेत. जत शहराचा आपण 100% आपण काम करणार आहोत. आज मी जत नगरपालिकेमध्ये चार्ज घेणार आहे नगराध्यक्ष म्हणून. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद, यल्लमा देवीचा आशीर्वाद घेऊन येत्या 5 वर्षासाठी मी चांगलं काम 100% करणार आहे. आमच्या मंडळी आता मनापासून तयार झालेले आहेत की ते आता मला कधी असे शिव्या देणार नाहीत, रागवणार नाहीत, कुठे गेला म्हणून म्हणणार नाहीत. मी काम करणार आहे हे त्यांनाही कल्पना आहे. मला त्यांनी थोडंसं सैल सोडावं आणि सैल सोडलेलं आहे असं मी माझी भावना व्यक्त करतो. आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार आणि साथ मात्र 100% लागणार आहे एवढी माझी भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जतच्या विकासाचा घेतला ध्यास, भाजप सोबत उज्ज्वल उद्याचा विश्वास.
सेवा सुशासन सबका विकासाचा मंत्र जगच्या प्रगतीचा हा खरा केंद्रबिंदू यंत्र अशा पद्धतीनं आपण व्यक्त केलं आपलं मनोगत. म्हणूनच माननीय डॉक्टर रवींद्र अरळी साहेबांना नूतन नगराध्यक्षपदी भरघोस यश लाभो अशा आपण सर्वांच्या वतीनं जोरदार टाळ्यांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे. यानंतर आपल्या जजचे विकास पुत्र कार्यसम्राट आमदार माननीय गोपीचंद पडळकर शेठ यांना विनंती, आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. माननीय पडळकर शेठ. यल्लामा देवीच्या नावानं यल्लामा देवीच्या जवळ बसून जर असं करत असाल तर देवी बघत्या तुमच्याकडे. काही परिणाम वाईट झाले तर त्याला जबाबदार मी नाही. ओ गोपी साहेब वर या ना. उंचाळकर साहेब, प्रत्येकाला बोलवायला लागतंय. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो बहुजनांची कुलदेवी श्री यल्लामा देवीच्या पवित्र प्रांगणामध्ये जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी आणि बाकीचे 23 उमेदवार मायबाप जनतेने निवडून दिले. लोकशाहीमध्ये निवडणुकांना एक वेगळं स्थान आहे, मतदात्यांना एक वेगळं महत्व आहे. आणि अशा हजारो मतदात्यांच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते गेले 30-35 वर्ष या जत तालुक्यासाठी सातत्यानं मेहनत घेणारे, भारतीय जनता पार्टीचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे डॉक्टर रवींद्र अरळी साहेब यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं. त्याबद्दल जत शहरातील सर्व मतदारांचं सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती 11 नगरसेवक आणि अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आलेले माननीय फिरोजभाई नदाफ असे 12 जण यांनी भाजपाला 11 तर आपलेच आहेत, 1+ असं समर्थन दिलेलं आहे. अशा सर्वांचा पदग्रहण सोहळा आज पार पडतोय. भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच जत शहरामध्ये नगराध्यक्ष पदाचा मान मिळालाय, याचा मनस्वी आनंद भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मला आहे. यल्लामा देवीच्या प्रांगणामध्ये आपण कार्यक्रम यासाठी घेतोय की जत तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत. ते प्रश्न, त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून तर चांगलं काम करतोयच, प्रयत्न करतोयच, परंतु एक सकारात्मक ऊर्जा, आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं आवश्यक आहे. आणि आपली यल्लामा देवी अत्यंत कडक आहे, तुम्हाला माहित आहे. आणि यल्लामा देवीचा आशीर्वाद आपल्या नगराध्यक्षांच्या, आपल्या नगरसेवकांच्या पाठीशी असला तर जत शहराचा संपूर्ण कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. आणि यल्लामा देवीच्या साक्षीनं जर आपण पदग्रहण करत असेल तर आपली जबाबदारी पण वाढलेली आहे. आपल्याला या गावातल्या सामान्यातल्या सामान्य लोकांच्यासाठी काम करायचं आहे, गरीबातल्या गरीब लोकांच्यासाठी काम करायचं आहे. या शहराचा चेहरा बदलावा, या शहरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करता याव्यात, यासाठी मेहनत घ्यायची आहे. आणि म्हणून यल्लामा देवी, अंबा माता, चिंगी बाबा, बंकेश्वर, काली माता आणि आपल्या तालुक्यातल्या अनेक
देवांचा आशीर्वाद हा आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे आणि मला विश्वास आहे की डॉक्टर साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी हे अत्यंत वेळ देऊन जत शहरातल्या लोकांच्या ज्या आशा अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, ते 100% पूर्ण करतील. त्यामध्ये कुठलीही कसलीही अडचण येणार नाही. बाकीचे उमेदवार आमचे निवडणूक लढले आणि हरले, नाराज आहेत, नाउमेद झालेत. पण त्यांना मला हेच सांगायचं आहे, निवडणुकीमध्ये असं होत राहतं. जे 100 मतांनी पडलेत, जे 50 मतांनी पडलेत, जे 200 मतांनी पडलेत, त्यांनी फक्त पवन कुंभारला आठवावं. तो तर नशिबानं पडलाय. फिरोजबाई दोघं आता एकाच व्यासपीठावरती आहेत. म्हणजे आपण राजकारणामध्ये निवडणूक लढवतोय हे सगळं लोकांच्या हातामध्ये आहे. लोक ठरवत असतात. आपण जिथं कमी पडलोय त्या उणिवा लक्षात घेऊन आपण लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे, लोकांची कामं केली पाहिजेत. ज्या प्रभागात नगरसेवक निवडून आले तिथं तर 100% आम्ही काम करूच, पण जिथं आमचे उमेदवार पडलेत तिथं 101% चांगलं काम करू आम्ही. त्यामुळे त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. आज उपनगराध्यक्ष पदाची पण निवड आहे आणि आमचे गौतम भैया आणि विक्रम दादा दोघं इच्छुक होते. दोघांनी काल बसून ठरवलं की विक्रम दादांनी उपनगराध्यक्ष पहिल्या वेळेस व्हावं आणि दुसऱ्या वेळेस गौतम भैयांनी व्हावं. त्या दोघांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवाव्या. एकच स्वीकृत पद आमच्याकडे आलं होतं आणि आमच्याकडे इच्छुक बरेच होते. तर त्या सर्वांची आम्ही माफी मागतो. रागाला येऊ नका, नाराज होऊ नका. संधी मिळत राहते. परशुराम भैया मोरे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आणि त्यांना आम्ही थांबवलं. त्यांच्या प्रभागातून त्यांनी चांगलं लीड दिलं. दोन्ही नगरसेवक निवडून दिले आणि एक डॉक्टर साहेबांच्या सोबत एक पूर्ण वेळ काम करणारा एक हाडाचा कार्यकर्ता असावा म्हणून पार्टीनं बघा ते पण आलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तर त्यांना स्वीकृत पदाची संधी दिलेली आहे. सागर पाटील गॉगल बदलून माझ्याकडे रागानं बघतायत, पण चिंता करू नका. व्यासपीठावरती पण दोघं चौघं माझ्या पाठीमागं आहेत, परंतु त्यांना मी 100% शब्द देतोय की तुम्हाला योग्य सन्मान मिळेल. काही चिंता करू नका. हे एक साधन आहे. पद म्हणजे लोकांच्यासाठी काम करण्यासाठी. पद असल्यावरच काम होतंय अशातला भाग नाही. मी तुमच्यासाठी आहे ना. इथं बसलेला सामान्य माणूस तुम्ही आमदारच आहात, कारण तुम्ही सांगितलेलं काम मी 100% करतोय. म्हणजे तुम्ही तिथं लोकांच्यासाठी आमदार आहे. शहरामध्ये तुम्ही जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही नगराध्यक्षच आहात, कारण डॉक्टर साहेबांना तुम्ही जे काम सांगाल ते 1,00,000% होणार आहे. त्यामुळे काही चिंता करू नका. आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे. आपले राजे डपळे साहेब इथं या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यल्लामा देवीचा संपूर्ण परिसर डेव्हलप करण्याचं स्वप्न आम्ही पाहतोय. की मी ही यात्रा बघतोय गेल्या वर्षांपासून. मी माझ्या आयुष्यात एवढी मोठी यात्राच बघितली नाही की जी 10 दिवस चालते आणि 2-2, 3-3 तास ट्रॅफिक इथं होतंय. 10 दिवस कंटिन्यू अशी यात्राच मी पाहिली नाही. आणि यल्लामा देवीला खूप लोक येतात. आता पण सलग लोक येत आहेत. तर हा संपूर्ण परिसर आम्ही आता डेव्हलप करतोय. तो जरी डपळे सरकारांचा वैयक्तिक असला तरी सुद्धा आम्ही काही ना काही मार्ग काढून त्यांची संमती घेऊन त्यांची परवानगी घेऊन हा परिसर संपूर्ण डेव्हलप करणार आहे. हे नुसतं यल्लामा देवीसाठी नाही, अंबा मातेच्या मंदिराचा सुद्धा एक मोठा आराखडा आम्ही तयार करतोय. कुठल्या ना कुठल्या मार्गानं आपल्याकडे पैसे येतील ह्याच्या वाटा आम्ही शोधत राहतोय. मुंबईला मी जातोय दर आठवड्यावर, म्हणजे काहीतरी काय माझं वैयक्तिक काम घेऊन जात नाही. ना माझी सुदगिरी नाही, ना माझं बँक आहे, ना माझा कारखाना आहे, नाही मी बँक बुडवल्या, मी कुठलं तर कर्ज काढलंय ते बुडवून. माझं काहीच वैयक्तिक काम नाही. माझं काम एकच आहे, देवाभावांच्याकडे जाणं, मंत्रिमंडळातील सगळी मंत्री महोदयांच्याकडे जाणं आणि त्यांच्याकडून जतसाठी काही येतंय का याच्यासाठी प्रयत्न करणं. आणि म्हणून अंबा माता मंदिर हे फॉरेस्ट एरियामध्ये असल्या कारणानं फॉरेस्टच्या माध्यमातून एक वेगळा आराखडा आम्ही तयार करतोय. आणि अंबा माता मंदिर, यल्लामा देवीचं मंदिर हे दोन्ही मंदिराचा परिसर अत्यंत चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करतोय. आता मी आमदार झाल्याच्या नंतर अगोदर 2 आणि नंतर 7 अशा 9 मंदिरांना तीर्थक्षेत्र ब चा दर्जा देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलोय. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊ यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा.
इतक्या जोरात टाळ्या वाजवा की त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजेत आणि 45 कोटी रुपये त्यांनी दिले पाहिजेत. कारण एका मंदिराला 5 कोटी रुपये द्यायचे आहेत सरकार. किती? एका मंदिराला 5 कोटी. आता लोक माझ्यावरती टीका टिप्पणी करतात खालच्या लेवलला जाऊन. मग मी यायच्या अगोदर इथं देवस्थान आपली होती का नव्हती? मी यायच्या अगोदर इथं आमदार पद होतं की नव्हतं? मी यायच्या अगोदर इथं सरकार होतं की नव्हतं? ग्रामविकास खातं होतं की नव्हतं? तेव्हा कोणी मुख्यमंत्री होतं की नव्हतं? सगळं होतं, परंतु भावना नाही. अरे इतकी मोठी दैवी शक्ती जत तालुक्यामध्ये आहे, भारतातल्या कुठल्याच तालुक्यात नाही. मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, भारतातल्या कुठल्याच तालुक्यामध्ये ही शक्ती नाही आहे. इतकी मंदिरं एका तालुक्यात. वळीनं नावं घेतली तर 36 नावं होत आहेत, आणखी वाढायला लागलेत. मला काल नंदीवाले समाजाचा फोन आला की डफळापूरमध्ये महाराष्ट्रातला सगळा नंदीवाले समाज येतो, तिथं मरगुबाईचं मंदिर आहे. परवा मी दरीवडचीला गेलो, तिथे लोक म्हणले आमचं एक मंदिर राहिलंय. अरे म्हटलं मी 2 महिने मीडियात बोलतोय, 2 महिने सातत्यानं, तुम्ही मला सांगायला पाहिजे ना. म्हणजे इतकी मोठी शक्ती आपल्या तालुक्यामध्ये आहे हे आपल्या तालुक्यातल्याच लोकांना माहित नव्हतं. आणि म्हणून संपूर्ण तालुक्यातल्या मंदिरांचा एक विकास आराखडा करतोय. एक एजन्सी आम्ही अपॉइंट केलेली आहे मुंबईची, त्यांनाही आम्ही काम दिलेलं आहे. एकत्रितपणे हे मंदिर आणि सर्व मठ, म्हणजे आपला शिवानुभव मंडपापासून आपल्या बिळूरचा मठ असेल, उमराणीचा मठ असेल, सोडीचं दत्त मंदिराचा मठ असेल, भाऊसाहेब महाराजांचा मठ असेल, संघचा मठ असेल, बालगाव आश्रम असेल, असे सगळे मठ, असं एक एकत्रित डेव्हलपमेंटचा आम्ही आराखडा तयार करतोय. तो शेकडो कोटी रुपये जाईल. आणि मला विश्वास आहे की आता मी कॉपी टेबल बुक माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रकाशित केलं. सगळ्या मंत्री महोदयांना मी कॉपी टेबल बुक दिलं. पत्रकार मित्रांना पण माझी विनंती आहे, तुम्ही ह्या विषयाकडे एका वेगळ्या नजरेनं बघण्याची आवश्यकता आहे. तुमचा सपोर्ट जेव्हा मला मिळेल तेव्हा मला काम करणं पण सोपं होईल. हे राजकारण संपून गेलं, महिन्याभरात जिल्हा परिषद पण संपून जाईल. परत 4-5 वर्ष 4 वर्ष तर निवडणुका नाही आहेत. निवडणुकीच्या वेळेस प्रत्येकाचं मत, प्रत्येकाचा विचार प्रत्येकाला असू शकतो, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जावं. पण पुढच्या 4 वर्षामध्ये, आणि डॉक्टर साहेबांतर आजपासून 5 वर्ष आहेत, तर या 5 वर्षामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे. आणि तुम्ही आम्हाला मदत करा. सकारात्मकपणे आपण पुढे जाऊ. नुसतं आपल्याला बोलून चालणार नाही, आपल्याला त्याच्यावरती कृती करावी लागेल, आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागेल. आणि आम्ही काम करायला तयार आहे ना. लोकांनी आम्हाला निवडून दिलंय, आमची जबाबदारी आहे. काल मी सगळे म्हैसाळचे अधिकारी घेऊन सकाळी 9 वाजल्यापासून सगळ्या लाईनची पाहणी केली. आणि मला आनंद आहे, यल्लामा देवीच्या साक्षीनं जत तालुक्यातल्या माझ्या मतदारांना सांगायला मला आनंद वाटतोय की मुख्य जी पाईपलाईन आहे मल्याळपर्यंत, बेडक पासून फक्त 4 किलोमीटर 57 किलोमीटर पैकी काम बाकी आहे. सगळं 53 किलोमीटर काम पूर्ण झालंय. 1600 मीटरचा जो बोगदा आहे फक्त 200 मीटर काम बाकी आहे. 1400 मीटरचं काम पूर्ण झालंय. टप्पा क्रमांक 1 जे पंप हाऊस आहे 90% काम पूर्ण झालंय. पुढच्या 6 महिन्यामध्ये मशिनरी सहित ते काम पूर्ण होत आहे. टप्पा क्रमांक 2चं जे पंप हाऊस आहे जे कुडनूर मध्ये आहे ते काम आता सुरू केलेलं आहे. ते पुढच्या 4 महिन्यामध्ये आपण पूर्ण करतोय. आणि मिरवाड आणि डफळापूरच्या ज्या मिरवाडच्या तलावामध्ये जे टप्पा क्रमांक 3 पंप हाऊस आहे त्याचंही काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पुढच्या 3 महिन्यामध्ये ते पण काम पूर्ण होत आहे. आज मी तुमच्या समोर इथं यल्लामा देवीच्या मंदिरातून बोलतोय. तर डिसेंबर 2026 ला यल्लामा देवीच्या पायावरनं हे आपल्या नदीचं पाणी जाणार आहे यल्लामा देवीच्या साक्षीनं. आणि जत शहरातून सगळीकडं जत शहरातले लोक प्रचाराला गेलो, वाव इथं पाणी मल्हाळला तुम्ही काय करताय का नाही. मी काल त्या स्पॉटला गेलो. सदाशिव मासाळांचं घर आहे मल्हाळमध्ये, त्या घराच्या शेजारी जो वडापात्र आहे त्या वडापात्रामध्ये चेंबर काढण्याच्या सूचना काल दिलेल्या आहेत. आणि ही लाईन आता तयार होते. तर तिथं आपण चेंबर काढतोय की जत शहराला संपूर्ण पाणी आपल्याला म्हैसाळ योजनेचं दिलं जाईल. आणि 17 तलाव डिसेंबर 2026 ला, आता मी तुमच्याशी जानेवारी मध्ये बोलतोय, डिसेंबर 2026 ला आपण म्हैसाळच्या पाण्यानं 17 तलाव भरून घेणार आहे. 17 तलाव म्हणजे संघ पर्यंत पाणी जाणार आहे. संघचा तलाव सुद्धा डिसेंबर मध्येच आपण भरतोय. संघच्या तलावात पाणी जाणं याचा अर्थ संघचा कॅनॉल जो सुसलाग पर्यंत जातोय, सोनलकी पर्यंत जातोय, तिथपर्यंत ते पाणी जाणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये.
राहिलेली जी गावात जाल्याळ वगैरे ह्या परिसरातली त्यांच्यासाठी परत एक 7-8 महिने आपल्याला वेळ लागणार आहे. म्हणजे 2027च्या डिसेंबर पर्यंत आपल्या जत तालुक्यामध्ये एकही गाव, एकही शेतकरी असा राहणार नाही की ज्यांचं क्षेत्र मैशाळच्या पाण्याखाली, ओलिताखाली आलं नाही. याची काळजी आम्ही सरकारच्या माध्यमातून घेतोय. 500 कोटी रुपये नाबार्डकडे आता प्रस्ताव दिलेला आहे. आता तो नियोजनकडे आहे. म्हणजे काम एक दिवस सुद्धा कुठलं थांबणार नाही. आणखी 2000 कोटीची गरज आहे आपल्या जत तालुक्याला. आता 2000 कोटी रुपये मिळालेत, आणखी 2000 कोटीची गरज आहे. सगळी कामं, सगळ्या पाईपलाईनी होण्यासाठी काही बॅरेजेस आपल्याला करायचे आहेत बोर नदीवरती. सोमलिंग बोरामणी साहेब बसलेत पुढं, वर या तुम्ही व्यासपीठावरती. त्यांच्यासारख्या सूचना असतात की तिथं काही बॅरेजेस आपल्याला नवीन तयार करायचे आहेत. कारण पाणी सोडल्यानंतर साठवायचं कुठं, तर ते पण आपण प्रस्ताव दिलेले आहेत. जुने जे पाझर तलाव आहेत, जे गळतायत, त्यांना साठवण तलावामध्ये रूपांतरित करायचं आहे. अशी सगळी कामं. उमराणीला पण पाणी डिसेंबरमध्ये येते बरं का. बसरगीवाले पण इथं आहेत, गुगवाडवाले इथं आहेत. त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की डिसेंबरमध्ये तुमच्या इकडच्या तलावामध्ये पाणी देण्याची व्यवस्था ही डिसेंबरमध्ये होते. त्यामुळं आता काही दुष्काळ पडतच नाही. या वर्षी पाऊस आपल्याला भरपूर पडलाय. मला वाटतं ह्या सगळ्या परिसराचा, शिंदूर पण आलंच की, शिंदूर आलं, बिळूर आलं, बसरगी आलं, साळमाळगेवाडी, खिलारवाडी सगळेच ती गावं आली. म्हणजे मी आपलं एखादं गाव राहिलं तर लगेच म्हणा तुम्ही आमचं नाव घेतलं नाही, तुला जाऊ तो जिल्हा परिषदला. असं काही करू नका. बरोबर ना. तुमच्या गावात पण येणार आहे मॅडम डिसेंबरच्या अगोदर. इकडची जी लाईन आहे कोळगिरी गुड्डापूर, यातलं 13 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय आता मी तुमच्याशी बोलत असताना. इकडची जी मुचंडी लवंगा जी लाईन आहे त्या लाईनचं पण काम जोरात सुरू आहे. तरी मी कशासाठी सांगतोय, मी म्हणाला अरे पाणी देतो म्हणून निवडणूक लढवली होती, मग याचं नेमकं चाललंय काय. तर आता उद्या पण मिटिंग लावली मी, परवा दिवशी ईडी साहेबांच्या सोबत परवा दिवशी मिटिंग लावलेली आहे की आपण एक तिसरी लाईन मागतोय ना. 2 लाईन टाकलेत, सव्वाशे कुसेकच्या 2 लाईन आहेत. परंतु आपलं क्षेत्र जास्त आहे, पुढे ते प्रॉब्लेम होणार आहे. आणि ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर जवळपास 600 कोटी रुपयाचं नवीन इस्टिमेट झालेलं आहे. आणि म्हणून तिसरी लाईन प्रस्तावित केलेली आहे. तर त्याच्या संदर्भातली बैठक आम्ही परवा दिवशी शुक्रवारी पुण्यामध्ये लावलेली आहे. तर सातत्याने या विषयामध्ये आमचं लक्ष आहे. जे आपलं प्राणी संग्रहालय होतं ते राज्य सरकारनं मंजूर दिलं, त्याचं पत्र पण तुम्हाला मिळालंय. पुढच्या 3 महिन्यामध्ये केंद्र सरकारची मंजुरी माननीय देवाभाऊंच्या साथीने आम्ही घेतोय. 106 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर केलेले आहेत. त्याचं इस्टिमेट वाढू शकतं, ते 150 कोटी रुपयेपर्यंत जाऊ शकतं. आणि एक भव्य दिव्य देखणं प्राणी संग्रहालय आपल्या जतमध्ये होत आहे की जेणेकरून आपलं जे सगळ्यांचं स्वप्न आहे पर्यटनासाठी बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांनी जतला आलं पाहिजे, ते आपलं 100% स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण 100 एकर जमिनीमध्ये एवढं मोठं प्राणी संग्रहालय आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही. महाराष्ट्रामध्ये कुठे एखाद दुसरा असेल तर मला त्याच्याविषयीची माहिती नाही, पण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर नक्की नाही. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक आपल्या जतला येतील. 2000 लोक जेव्हा जतला येतील तेव्हा किमान 20 ते 30 लाखाची उलाढाल आपल्या जतमध्ये होईल. दुसरं एक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही सांगत होतो की आम्ही जत शहरातली लाईट, ज्याला 18 लाख रुपये महिन्याला बिल भरावं लागते नगर परिषदेला, आणि आम्हाला ते सोलारवरती करायचं आहे. मागच्या आठवड्यामध्येच 1 मेगावॅट साठी 6 कोटी रुपये आम्ही मंजूर केलेले आहेत. आणि दुसऱ्या मेगावॅटचा पण प्रस्ताव दिलाय. पुढच्या 2-4-5 दिवसामध्ये तो पण आपला मंजूर होईल. 2 मेगावॅट लाईट आपण आपल्या जत शहरासाठी तयार करतोय. 1 रुपयाही आपल्याला बिल भरायची आवश्यकता नाही, 1 रुपया पण. त्यामुळे असे नवीन नवीन आमचे प्रयोग सुरू आहेत. आपली गंधर्व नदीचं जे खोलीकरण, रुंदीकरण आणि सुशोभीकरण करायचं आहे. आता तुम्हाला विनंती मला ही करायची आहे की जिथं जिथं सरकारी जागा आहेत, आपल्याकडे सरकारी जागा कमी आहेत. डपळे घराण्यांचं खरं तर आभार मानलं पाहिजे की त्यांनी खूप जागा आपल्या सरकारसाठी दिलेल्या आहेत. आता काय ते देतील मला वाटत नाही, आपण त्याला विनंती करू, पण आताची परिस्थिती तशी नाही. पण ज्या जागा आहेत त्या तरी आपण ताब्यात ठेवल्या पाहिजेत. जिथं जिथं अतिक्रमण केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना नम्र विनंती आहे की तुमच्या अतिक्रमणामुळं आपल्या गावाची शोभा पण जाते. आम्ही तुम्हाला जागा द्यायला तयार आहे, पण तुम्ही नगर परिषदेला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आम्ही एक चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स, जेवढ्या जागेमध्ये तुम्ही अतिक्रमण केलंय तिथं पैसे उपलब्ध करून आम्ही ते शॉपिंग कॉम्प्लेक्स करणार आहे. त्यामध्ये कुणी जर राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर अजिबात खपवून घेतला जाणार नाही. तो आमच्या पार्टीचा असू द्या किंवा पुढच्या पार्टीचा असू द्या. जतच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुणी जरी अडवा आला
तर आम्ही खपवून घेणार नाही, नंबर 1. नंबर 2, एसटी स्टँडची अवस्था प्रचंड वाईट आहे. एसटी डेपो करायचा आहे, तिथं काही अतिक्रमण आहेत. तिथल्याही लोकांना नम्र विनंती आहे की आता ती जागा हस्तांतरित करून घेतोय आम्ही पुढच्या 8-10 दिवसामध्ये. मी एक बैठक केली, नगर परिषदेचे सीओ आणि आपल्या एसटीचे सगळे अधिकारी, त्यांचे सगळे डिझायनर, त्यांच्याशी बैठक केलेली आहे. ते जे क्षेत्र काही 11 गुंठे नगरपालिकेच्या नावावरती आहे ते आम्ही आता एसटी कडे हस्तांतरित करतोय आणि एसटी एक चांगलं तिथं एक मोठा आराखडा तयार करतोय. तर तिथल्याही लोकांना माझी विनंती आहे, तुमची आम्हाला मदत लागणार आहे. तुमचं आम्ही संसार उद्ध्वस्त करू इच्छित नाही, परंतु तुम्हाला आम्ही कुठं तर जागा देऊ, पण इथंच द्या तिथंच द्या आडवं असलं काही चालणार नाही. तुम्ही व्यवस्थितपणे चर्चा करावी. डॉक्टर साहेबांना आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना सगळ्यांनी सहकार्य करावं. आपल्या सर्वांचा एकच हेतू आहे की जतमध्ये बदल झाला पाहिजे, नाहीतर नुसते यायचे आणि पाट्या टाकायच्या असला उद्योग आपल्याला करायचा नाही. जे आम्ही डॉक्टर साहेबांच्या ह्या आमच्या सगळ्या सहकारी मित्रांच्या निवडणुकीमध्ये गावातल्या लोकांना बोललोय, तो प्रत्येक शब्द आम्हाला खरा करायचा आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा ना. आता तुम्ही आम्हाला निवडून दिलंय, तर आता तुम्ही आमच्या मानगुटी बसून करा, सांगा ना, हे गटार करा, हा रस्ता करा, इथं आमची ही अडचण आहे, इथं ती अडचण आहे. आम्ही काम करायला तयार आहे ना, परंतु आमच्या इथं हेच करायचं नाही, तेच करायचं नाही. मग क्रेडिट ह्याला जातंय. क्रेडिट तर सगळं आता आम्हालाच येणार आहे, दुसरं क्रेडिट कोणी जाऊ शकत नाही, कारण काम आम्हीच करणार आहे ना. क्रेडिटचा विषयच नाही, क्रेडिटसाठी आम्ही काम करतच नाही. आता काय काय वाढत तर आम्हाला खूप कमी मतं पडलीत, म्हणून आम्ही काय तिथं काम करणार नाही का? आम्ही तिथं काम करणार आहे. ही लोक आमची आहेत, आमच्या गावातली आहेत. त्यांना आमचं पटलं नसेल, त्यांना आम्हाला मत द्यावं वाटलं नसेल, म्हणून काय त्यांना आम्ही विकासापासून रोखू शकत नाही. आम्ही त्या भागात सुद्धा चांगला विकास करणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण शहर बदलाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. एक चांगला नगराध्यक्ष आपल्याला मिळाला आहे, हे तुम्ही खरं तर भाग्य समजात. शहरातली लोक डॉक्टर साहेब वेळ देतात, आता देतात ना वेळ. आता काय नाही, आज तर त्यांनी कुर्ता घातलाय, जॅकेट घातलंय, म्हणजे आज ते एकदम पुढारी लुक मध्ये आहेत. ते आता डॉक्टर फील्ड मधून आता पुढारी फील्ड मध्ये आज अधिकृतपणे आलेले आहेत. आज त्यांच्या लुकवरच दिसतंय. मी आलेल्याच म्हणलं, डॉक्टर साहेब आता हेच कंटिन्यू करा तुम्ही. ते आता कोट आणि जॅकेट ते राहू द्या बाजूला. आता तुम्ही एकदम ओरिजिनल पुढारी झालाय आणि आता ते बरोबर हँडल करायला लागलेत गावातल्या लोकांना. त्यांना पण अंदाज यायला लागलाय सगळ्यांचा. अगोदर माझे लोक मला येऊन फसवतेत, आता तसं काही होत नाही. आता त्यांना 2-3 निवडणुका झाल्यामुळे संपूर्ण अंदाज आलाय आणि आमची युवा टीम खूप चांगली आहे. सहकारी मित्र सगळे चांगले आहेत. रागाला येतात, ते बोलतात उलट सुलट, पण काम करतात, लोकांच्या मध्ये जातात, मेहनत करतात. असे आमचे सगळे सहकारी आहेत. विक्रमदादा ताड पण उपनगराध्यक्ष होत आहेत, तर त्यांनाही मी मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी वार्ड क्रमांक 6 न बघता पूर्ण शहरामध्ये लक्ष घालावं. शहरामध्ये पूर्ण डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून डॉक्टर साहेबांच्या सोबत काम करावं. नंतर आपले परशुभैया हे स्वीकृत नगरसेवक होत आहेत. त्यांना मी शब्द दिला होता वेगळा आणि झालं वेगळं, तर ते काय व्हायला तयार नव्हते. परंतु म्हटलं याशिवाय भांडणच मिटायचं नाही आणि म्हटलं मग तुम्ही सदाभाऊ खोत आपले पाहुणे, किती वेळ मी उशीर बोलायचं सदाभाऊ येऊपर्यंत, त्यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सदाभाऊ खोत साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती, जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूयात. विनंती, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. माननीय सदाभाऊ खोत, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, या. त्यामुळं परशुभैयांची स्वीकृत सदस्य म्हणून, नगरसेवक म्हणून त्यांची आता निवड होते आहे. तर त्यांना पण मी खूप खूप शुभेच्छा देतो. ते सातत्यानं गावासाठी वेळ देत आहेत, आणखी ते जास्तीचा वेळ देतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करतील. आता सदाभाऊ आलेले आहेत. सदाभाऊंच्या माझ्या नावाने सगळे शिव्या देत होते डॉक्टरांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केल्यावर. ते म्हणले अरे विधान परिषदेत सदस्य करतो म्हणले होते, आता डॉक्टरांना खाली कसं काय घेऊन आले, असे विरोधक प्रचार करत होते. विरोधकांना मी इतकंच सांगतो, डॉक्टर साहेबांची चिंता तुम्ही करू नका. डॉक्टर साहेबांची चिंता करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे, खंबीर आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते वर्षावरती बसलेले आहेत. ते योग्य वेळी योग्य निर्णय करतील. डॉक्टरांचा आज चांगला सन्मान पार्टीच्या, त्यामुळे कुणी काही चिंता करण्याची आवश्यकता नाही, काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. पण शहरात लीड आम्हाला दिलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार देतो. शहरातली जनता किती हुशार आहे ते मला निवडणुकीच्या निकालानंतर कळालं. म्हणजे विधानसभेला कळालंच होतं, पण निवडणुकीनंतर कळालं. डॉक्टर आमचे 2,500च्या फरकाने निवडून येत आहेत
आणि आमचे खालचे गडी 12 जण पडतायत. म्हणजे विचार करा, लोक किती विचारपूर्वक मतदान करतायत. म्हणजे वरची सीट निवडून येते, खालच्या सीटा आमच्या निवडून येत नाहीत. आटपाडीत पण तसंच झालं. सलग पहिल्या 1, 2, 3, 4, 5 सीटा आमच्या पडल्या आणि आमचा नगराधीश 1000 मतानं लीड आहे. म्हणजे लोक फार विचारपूर्वक मतदान करतात. आणि या निवडणुकीमध्ये शहरातल्या लोकांनी फक्त आणि फक्त देवाभाऊंच्याकडे बघून, आम्ही तर काय माध्यम आहोत, गोपीचंद पडळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीची ताकद गोपीचंदच्या मागे आहे म्हणून मी काम करू शकतो. हे माझं काम नाही आहे, मी फक्त मध्यस्थ आहे तुमचा. जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनता आणि सरकार म्हणजे मुख्यमंत्री महोदय यांच्या मधला मी मध्यस्थ म्हणून तुम्ही मला नेमलंय. माझं काम इतकंच आहे, जत मध्ये काय पाहिजे इथं गावात फिरणं आणि ते जाऊन मुंबईत सांगणं, मुंबईमधनं निधी घेणं, इथे येऊन तुम्हाला सांगणं. म्हणजे पोस्टमनची जी भूमिका आहे सेम गोपीचंदची भूमिका आहे. इथलं पत्र घेऊन मुंबईला जाणं, मुंबईचं पत्र घेऊन गावाला येणं, याच्या पलीकडे दुसरं माझं काही काम नाही आणि माझं काही ते श्रेय नाही. फक्त भारतीय जनता पार्टी गोपीचंदच्या पाठीमागे उभी आहे म्हणून मी हे काम करू शकतो. आणि त्यामुळं देवाभाऊंचं खूप मोठं सहकार्य आपल्याला आहे. आणखी खूप आपल्याला करायचं आहे जतसाठी, चिंता करू नका. MIDCचा पण विषय मार्गी लागतोय. पास्तूरची जाहिरात रद्द करून टाकली. आता डायरेक्ट सरकार आणि केंद्र सरकारची योजना आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ती जमीन पहिल्यांदा खरेदी करते आणि मोठ्या कंपनीला देत आहे. माझ्यावर टीका होत होती, अरे काय झालं MIDCचं? अरे तुम्हाला जमलं नाही, तुम्हाला गावात साधं सभामंडप बांधायचं जमत नाही, तुम्ही MIDCचं कशाला चिंता करताय? MIDC पर्यंत तुम्ही जाऊच नका, त्याची तुम्हाला प्रोसेस माहित नाही, MIDC कशी होते माहित नाही, MIDC ची मंजुरी देताना कुठल्या कुठल्या प्रक्रियेत हे माहित नाही. उगाच इथं मीडिया घ्यायचं आणि द्यायचं ठोकून, आम्हाला त्यांना उत्तर देत बसायचं नाही, आम्हाला त्याच्यावरती काम करायचं आहे. आणि म्हणून आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या नंतर पहिलं प्राधान्य आहे हे MIDC कार्यान्वित करणं, मंजूर करून जमीन हस्तांतरित करणं आणि एक मोठी चांगली कंपनी तिथं आणणं, जी कंपनी 5-10 हजार लोकांना काम देईल, असा प्रामाणिक प्रयत्न आमचा सुरू आहे. आम्ही एक शब्द तुम्हाला खोटं सांगत नाही, प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला खरी सांगतोय. सदाभाऊ आम्ही दोघं सोबत असल्यामुळं आम्हाला तिथं काही अडचण येत नाही. आता आपलं MH50 आहे तर सगळं रेडी झालंय. आता आचारसंहिता झाल्याच्या नंतर तेही सुरू होईल. तेव्हा पण लोक म्हणत होते की अरे कसं काय तुम्ही करताय, असं कुठं असतं का? तर ते झालं. आता तुम्ही गाड्या बुक करून ठेवा, तुम्हाला MH59च्या गाड्या, आणि आपला वेगळा ब्रँड होईल ना जतचा. ईश्वरपूरला सदाभाऊनी मागणी केली. आता मी आणि सदाभाऊच गेलतो साहेबांच्याकडं, बरोबर ना? कधीपर्यंत होत आहे? त्यामुळं भावना काय आयडिया मिळाली ते मला सांगतात, मला काय मिळाले मी भावना सांगतो. असं आम्ही दोघं व्यवस्थितपणे चालू. आमच्या दोघात काहीतरी व्हावं असं बऱ्याच जणांना वाटतंय, पण काही होत नाही. आणि भावना आम्ही यावेळेस काही लोड जास्त दिला नाही नगरपंचायतच्या प्रचाराला, पण जिल्हा परिषदला भाऊ यावं लागेल तुम्हाला. नाही, तुम्हाला तिथं जरा लोड होता ना म्हणून बोलवलं नाही. तर जिल्हा परिषदची निवडणूक आली आहे, तर आपल्याला 9च्या 9 जागा निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कारण 9 जागा जतमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्ह्यामध्ये येऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे सगळी जबाबदारी जतकरांच्या वरती अवलंबून आहे. जतकर ठरवतील ते जिल्ह्यामध्ये होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीने ठरवावं एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. परत एकदा डॉक्टर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज डॉक्टर साहेब जरा निगेटिव्ह होते, पण आता एकदम फ्रेश झालेत. कारण मी निकाल आल्यापासून डॉक्टर साहेबांना जेव्हा जेव्हा बघतोय त्यांची बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदललेली आहे. त्यांच्याकडे घरी गेलं तर 100, 200, 300, 400 लोक त्यांच्याकडे असतात. आणि आता मॅडमनी पण त्यांना मोकळीक दिलेली आहे. नव्हता त्यांना वाटत लोक फसवतील, त्यामुळे ते डॉक्टरांना गेल्यामुळं आम्ही सगळ्यांनी डाव साधला. म्हणलं त्या बेंगलोरला गेलेत तोपर्यंत उंचर गोपी आहेत. म्हणलं डॉक्टर साहेब आणि फॉर्म इकडे बोलवूच नका. आणि फॉर्म भरून झाला, अर्ज माघार घ्यायची मुदत आणि त्या प्रचाराला पण. तर आता खूप आभार व्यक्त करतो की आम्ही संकल्पना मांडली, या मंदिर परिसरामध्ये मान्यता दिली. राम प्रथम जतच्या विकासासाठी एक
पुलावर येणारा रोड अवस्था फार नागदच्या रस्ता खराब झालाय तर पुढच्या 15 दिवसामध्ये त्याचं टेंडर होतंय, काळजी करू नका. कारण मला यानंतर- त्याला त्रास होतो, पण मी सकाळी एकदा येतोय संध्याकाळी एकदा जातोय, त्यामुळे सगळ्यात जास्त त्रास मलाच होतोय. त्यामुळे आता मीच अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागलोय, तर ते आता टेंडर होतंय, ते पण काम पूर्ण होईल. सोप्या शब्दात मोठी दिशा दिली, जसच्या प्रगतीची नवी वाट उघडली. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास, जनतेच्या मनात आज फुलला खरा विकास. आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे माननीय सदाभाऊ खोत यांचाही सन्मान माननीय आमदार गोपीचंद पडळकर शेठ आणि माननीय नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अळी साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी विनंती आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकास कार्य आणि संघर्षाची शिदोरी. आमदार पडळकर म्हणजे जनतेची खरी कसट. आजच्या भाषणाने दिला एकच संदेश, जनता विकास हेच आपले अंतिम ध्येय विषय. आणि म्हणूनच आज हा 38 सोहळा पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. स्वीकृत नूतन सदस्य माननीय परशुराम मोरे यांचाही सन्मान होतोय. स्वीकृत सदस्य माननीय परशुराम मोरे यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. शब्द होते थेट, विचार होते स्पष्ट. गोपीचंद पडळकर म्हणजे नेतृत्व ठाम आणि कर्तृत्व श्रेष्ठ. जगच्या विकासाचा दिला आज विश्वास आणि म्हणूनच स्थळांच्या गजरात मोठो जनतेचा श्वास. यानंतर माननीय सदाभाऊ खोत यांना विनंती, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय डॉक्टर रवींद्र अरडे साहेब यांच्या सत्काराच्या निमित्तानं जत तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक साळे राजकुमारजी, कैकाडी लक्ष्मीबाई, अण्णा ताईजी, हिवरे प्रमोदजी, तंगडी विनाजी, पट्टण शेट्टी शिमाताईजी, आवळे गौतमजी, यादव प्रणिता ताईजी, सोनोले संगीता ताईजी, ताड विक्रमजी, मठपती नंदिनी ताईजी, विषय मिथून रमेश, नदाब फिरोजबाई आणि आकाराम दादा, आदरणीय आप्पासाहेबजी, अभिजितजी चव्हाण, चंद्रशेखरजी भोईर, संजय सावंत, सरदार पाटील, हेमंत भोसले, संजय तेली, दिग्विजय चव्हाण, नाथा पाटील, सुनील पवार, सगळे आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो, माता भगिनी, जत नगर परिषदेची ही निवडणूक विधानसभेच्या नंतर एक मोठा टप्पा होता. आणि खरं बघितलं तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वावरती या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या कर्तृत्वावरती एक विश्वासाचा ठसा उमटणारी ती जत नगर परिषदेची निवडणूक होती. अनेक लोकांनी जत तालुक्यामध्ये संभ्रम तयार केलेला होता की गोपीचंद पडळकर हे तालुका आमच्या विकासापासून वंचित ठेवण्यासाठी आलेले आहेत. या तालुक्यामध्ये त्यांना धुळीचं राजकारण करायचं आहे. ह्या तालुक्याची अस्मिता त्यांना संपवायची आहे.
परंतु जतच्या निवडणुकीनं हे दाखवून दिलं की या तालुक्याची अस्मिता, या तालुक्यातल्या तळागाळात काम करणाऱ्या राबणाऱ्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं ताकद आणि शक्ती कोण देऊ शकतो, तर तो आमदार गोपीचंद पडळकर देऊ शकतो, हे यातून आता स्पष्ट झालेले आहे. आणि म्हणून गेल्या 50 वर्षाचा विकासाचा कालखंड शहराचा आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शहराच्या विकासाला केलेली सुरुवात, आमदार झाल्यानंतर आमदार व्हायच्या अगोदर पाण्याच्या योजनेपासून अनेक विकास कामाला त्यांनी गती दिली. परंतु आता नगराध्यक्ष आपला आहे, नगरपालिका आपली आहे. मी तुम्हाला सांगतो, जे 50 वर्षामध्ये करू शकले नाहीत ते आमदार गोपीचंद पडळकर 1 वर्षामध्ये करणार आहे, 1 वर्षामध्ये. आणि म्हणून जे आरोप प्रत्यारोप करतील त्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही 50 वर्षाची कामं एका बाजूला लिहून काढा आणि 1 वर्षाची कामं आणि निधी आम्ही लिहून काढतो. तुमच्यापेक्षा 1 रुपया आमचा जास्त असेल हे मी तुम्हाला अनिवार्याने सांगतो. MIDCचा प्रश्न त्यांनी सांगितलं मी कशा पद्धतीने मार्गी लावणार आहे. कारण मंत्रालयामध्ये प्रत्येक मंत्र्याच्या कॅबिन मध्ये ज्यावेळी हा माणूस जात असतो त्यावेळी सांगत असतो की मला माझ्या जत तालुक्यासाठी मला हे काम पाहिजे. मग MIDC असेल, त्यात येणारा उद्योग असेल, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, रस्ते असतील, विजेचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, हा माणूस खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रात्र दिवस या जत तालुक्यासाठी काम करत आहे. मी जत शहरवासियांच्या नागरिकांचं अभिनंदन करतो की अशा नेतृत्वावरती तुम्ही विश्वास ठेवला, ज्या नेतृत्वाला जाती पातीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी केला. पण आमदार गोपीचंद पडळकर हे जाती पातीच्या पलीकडचं नेतृत्व आहे. म्हणून सदाभाऊ खोत खांद्याला खांदा लावून उभा आहे. तुम्हाला मी सांगतो, जाती पातीच्या पलीकडे आहे. अरे मी त्या माणसाच्या पाठीशी का उभा राहतो? मराठा समाजामध्ये धेंड कमी आहेत का? लुटारू कमी आहेत का? पण मी या माणसावर एवढ्यासाठीच उभा आहे, लुटारूंचे राख रांगोळी फक्त गोपीचंद पडळकरच करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय फक्त गोपीचंद पडळकरच ठेवू शकतो. आणि म्हणून ही सगळी गिधड बोलायला लागलेले आहेत, घिरट्या मारायला लागलेले आहेत. मारून देते, आम्ही फाटकी माणसं आहे. अरे आमचं पहिलं मुळात नव्हतंच काय, जे मिळालंय हे वैभव जनतेचं आहे. जनतेनं आम्हाला सेवा करायला हे वैभव दिलंय. मुळात गोपीचंद पडळकर दुष्काळ भागातला, मी एका वाडीतला, ना आमचा वाडा ना आमचा काय, फक्त आमचा गावगाडा आहे. आणि म्हणून आम्ही वाडा उद्ध्वस्त करतो, म्हणून करतो. काय काय लोक म्हणतात गोपीचंद पडळकर ह्याला अंगाव घेते ती, त्याला लय बोलते ती. अरे माजलेल्या वळू बैलांना आम्ही ठेचू शकतो, आम्हीच बडवू शकतो. ही बैल गेली अनेक वर्ष कुर्णामध्ये चरत होती आणि म्हणून आम्ही ठरवलं की एक एक वळू बैल ठेचून काढायचा. आता फक्त ही वळू बैल आमच्यावर गांजा आणि दारू प्याल्यावर बोलू शकतात. बिन गांजा वडता दारू पिता यांची बोलायची हिंमत नाही. आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही या ठिकाणी जसा नगरपालिकेचा झेंडा उभा केला तसा तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा झेंडा उभा करा. या तालुक्याला वैभव काय असतं, विकास काय असतो ते तुम्हाला आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद या माध्यमातून निश्चितपणानं उभा करून दाखवू. आणि म्हणून ही निवडणूक तुम्ही ज्या पद्धतीनं जिंकली आणि या महाराष्ट्राला एक संदेश दिला, या
जिल्ह्यातल्या प्रस्थापितांना संदेश दिला, अरे आम्ही विस्थापित एक आहोत, प्रस्थापितांनो तुम्ही जर आमच्यावर चाल करून आला तर तुमची थडगी याच मातीमध्ये आम्ही बांधू शकतो, हे याद राखा. हे निश्चितपणाने या निवडणुकीनं तुम्ही दाखवून दिलं. मी काल परवा एक बातमी वाचली, आम्ही अलग अलग लढलो म्हणून आमचा पराभव झाला, आमचे वाळव्याचे नेते गराजले, आत्याबाईला मिशा असत्या तर पीळ मारला असता, या बोलण्याला काही अर्थ नाही. कारण विधानसभेला तुम्ही एकत्रित लढला. आता तुम्हाला वाटतं की अलग अलग लढल्यामुळे बिघडलं. अरे आता एकत्रित येऊन लढा तरी तुमचं बिघडणार आहे. ते एवढं बिघडणार आहे की तुम्हाला दिवसा सुद्धा चांदण्या दिसायला लागतील. अरे बाबा, गेली अनेक वर्ष तुम्ही समाजाला फसवलं, अनेक वर्ष विकासापासून जत तालुका वंचित ठेवला, गेली अनेक वर्ष दुष्काळाचा कलम तुम्ही घालवू शकला नाही, गेली अनेक वर्ष इथं उद्योगधंदे तुम्ही उभा करू शकला नाही, गेली अनेक वर्ष इथल्या तरुणाच्या हाताला काम तुम्ही देऊ शकला नाही. आणि म्हणून मी सगळ्या जनतेला सांगतो की आदरणीय देवाभाऊचा एक विश्वासू लाडका आमदार म्हणून, निधड्या छातीनं लढणार आमदार म्हणून जर कोण असेल तर त्याच्यामध्ये नंबर 1 ला नाव आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचं. तुम्हाला मी सांगतो, त्यामुळं निधी कमी पडणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीला ह्या गड्यांना निवडून देऊन हे कुठल्या बंद पडलेल्या बँकेतनं तरी पैसे आणणार आहेत का? हे विकासाला पैसे आणणार कुठून? ना केंद्रात सरकार ना राज्यात सरकार, तुम्ही पैसे आणणार कुठून? आणि म्हणून आम्ही ठरवलंय, आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठरवलंय की 5 वर्षामध्ये हा जत तालुका मला विकास भूमुख तालुका उभा करायचा, इथल्या तरुणाला सन्मानानं उभा करायचं. ज्यावेळी पुढच्या निवडणुकीमध्ये आमदारकीला मी मत मागायला जाईल त्यावेळी ताक मानेनं या तालुक्यातल्या तरण्यावान शेतकऱ्याच्या पोरानं बोललं पाहिजे की आमदार गोपीचंद पडळकर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही तळपत राहावा. कारण तळ हातातल्या फोडाप्रमाणे इथल्या जनतेनं जपलं पाहिजे. अशा पद्धतीचं विकासात्मक काम या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही करा. आणि अशा पद्धतीचं विकासात्मक काम आमदार गोपीचंद पडळकर केल्याशिवाय राहणार नाही. मी एक शब्द तुम्हाला देतो की मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हटलं होतं तुमचं मत हे वाया गेलं. आमदार गोपीचंद पडळकरला मतदान दिल्यामुळे आमची मान खाली गेली. असं कधीही कृत्य आमदार गोपीचंद पडळकर या माणसाकडे होणार नाही. तुम्हाला सांगतो, ठीक आहे, विरोधक आरोप प्रत्यारोप करतात, त्यांना आम्ही पुरून उरतोय. त्यांनी नुसतं आरोप प्रत्यारोप करावं, आम्ही हत्यार पाजळून ठेवली. ती कोणत्या हत्यार कवा काढायचं बाहेर आम्ही काढतो. अरे आम्ही राजकारणासाठी जन्माला आलो नाही, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, आम्ही सत्तेची तिजोरी लुटण्यासाठी जन्माला आलो नाही, आम्ही आमच्या लेकरा बाळांचं वैभव उभा करायसाठी जन्माला आलो नाही. अरे आम्ही जन्माला आलो या गावगाड्यातल्या माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्यासाठी जन्माला आलो या. आणि ते काम खऱ्या अर्थानं निष्ठेनं आम्ही या ठिकाणी करतोय. निश्चितच जत आटपाडी दोन्ही ठिकाणी त्यांनी आकाराम दादा दोन्ही म्हणजे हे म्हणत नाही म्हणून इकडे आलं या, तर तुम्ही चिंता करू नका. दुईकडे जिंकल्या, आटपाडी आणि जत दोन्ही नगरपालिका जिंकून दाखवल्या. जिल्हा परिषदेला सुद्धा आटपाडी तालुका आणि जत तालुका नंबर 1 वरती असणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. फक्त पडळकर साहेब, आम्ही इस्लामपूर मध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर मी बोलणार नाही.
पण झेडपीला आम्ही व्यवस्थित आमचं आम्ही जेवढं करायचंय तेवढं टार्गेट न कामाला लागलो. माझी एक तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सगळं जत तालुक्याकडं जोडी घेऊन निघालाय, पण जिल्हा परिषदेला आमचं बी कुठेतरी वाईट जिल्ह्यामध्ये काहीतरी नाव राहून द्या दादा, म्हणजे दिलं तर अध्यक्षपद द्या असं मी म्हणतोय. आणि निश्चितपणानं मला एवढी खात्री आहे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण असावा हे ठरवण्याचा मान यावेळी जत तालुक्यालाच मिळेल हे मी तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही सगळे आत्मविश्वासानं मोठ्या ताकदीनं तुम्ही कामाला लागला. आणि सगळ्या जनतेला मी सांगतो, कामाच्या व्यापामध्ये दिवसभर राज्यातून फोन येत असतात, अनेक कार्यकर्त्यांचा फोन येत असतात, मतदारसंघातला फोन येत असतात. काय वेळा फोन उचलायला इकडं तिकडं होतं. तुम्ही पीएनच्या बरोबर बोलत जावा. बऱ्याचशा जणांचा मी फोन उचलत असतो, मी त्यांना निरोप सांगत असतो. शेवटी दिवसभर काम आणि फोन ह्याला सुद्धा कुठेतरी लिमिटेशन आहे. फोन घेऊन घेऊन माझं 2 कान गेलं. त्यांना म्हटलं तुमचं काम तरी शाबूत ठेवा, नाहीतर कोणतरी हळूहळू कट रचल आणि काहीच कळायचं नाही आपल्याला. त्यामुळे थोडं मागा पुढं होत असेल, पण मी एक शब्द देतो, मनापासून सांग की हा माणूस जत तालुक्याच्या या कर्मभूमीला कधीही विसरणार नाही, कधी विसरणार नाही. या माणसाला साळी माळी तिली कुळी मारवाडी, मग तो लिंगायत असेल, जैन असेल, बौद्ध असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, लव्हार असेल, सुतार असेल, कुंभार असेल, चर्मकार असेल, मातंग असेल, गोसावी असेल, गुंधळी असेल, रामुशी असेल, अशा 18 पगार जातीच्या माणसांना, मग तो वडार असेल, अशा मुस्लिम असेल, अशा 18 पगड जातीच्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याची एक भावना मानसिकता ही गोपीचंद पडळकर याची आहे. याचं कारण तो मातीतला माणूस आहे, तो सामान्य घरातला माणूस आहे. त्याचा बाप आमदार खासदार नव्हता, तो काही वाड्यात जन्माला आला नाही, तो धनदंडग्यांच्या घरात जन्माला आला नाही, तो प्रस्थापितांच्या घरात जन्माला आला नाही, तो लफंग्याच्या घरात जन्माला आला नाही. अरे तो जन्माला आला ज्या भागात पाखरांना सुद्धा प्याला पाणी मिळत नव्हतं, अशा दुष्काळी भागात सामान्य कुटुंबात जन्माला आलेलं हे शेतकऱ्याचं पोरगा, त्याला माहित आहे दारिद्र्य काय असतं, गावगाड्यातलं गरिबी काय असते, ते सगळं भोगलंय. आणि म्हणून तो गरिबाच्या बाजूने टाहो पडतो. आणि म्हणून मी एक जाता जाता तुम्हाला सांगतो, या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक आंदोलन स्वातंत्र्यवीरांनी या देशामध्ये उभा केली. मग इकडं आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं क्रांतिशह नाना पाटलांनी मोठं आंदोलन शेतकऱ्यांचं उभा केलं. शेतीच्या शेतमालाच्या भावाचा असेल, पाण्याचा असेल, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यानंतर सुद्धा या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आंदोलन उभा केली. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी, देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, गोरा इंग्रज लुटत होता, आता तर आपलीच माणसं सत्तेवरती आली, परत तुम्ही का टाळो फोडतात, का आंदोलन करत आहात? त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक साधंसं उत्तर दिलं की काय म्हटलंय ते, अरे बाबा सरकार बदललं, इंग्रज गेला, आपली माणसं आली. आता मलाही वाटत होतं, जसं तुम्हाला वाटतं की आपली माणसं म्हणजे सोन्याची माणसं, आता मला सोन्याच्या हातोड्यानं मला घडवलं जात आहे. पण फरक एक आहे,
जरी हातवडा सोन्याचा असला, तो सोन्यावर मारला तर त्याचा आवाज येत नाही. हातोडा लोखंडाचा आहे, तोही सोन्यावर मारला तर आवाज येत नाही. पण तोच माझाच हातोडा लोखंडाचा माझ्याच लोखंडावर मारला की मात्र त्याचा आवाज येतोय. अरे मला सोन्याच्या हातोड्यानं मारलं जात होतं, इंग्रज होता, माझा आवाज होता. मला वाटलं आता माझाच हातोडा तयार झाला या, त्यानंच मला घडवलं जाणार आहे, माझा आवाज येणार नाही. पण माझ्या हातोड्यानं सुद्धा आता आवाजच यायला लागलाय, म्हणून मी लढायला लागलेलो आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो वारसा जर आमचीच माणसं आमच्याच मतावरती निवडून गेलेली आमची घरदार लुटत असतील, सामान्य माणसाला गुलाम बनवत असतील, सत्तेपासून लांब ठेवत असतील, अन्याय करत असतील, सगळी व्यवस्था लुटत असतील, मग बँका असतील, कारखाने असतील, सगळं लुटत असतील, तर मला यांच्या विरोधामध्ये लढावंच याने घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, हा बाणा घेतलेला आहे. ही लढाई खऱ्या अर्थानं हा पोरगा लढत आहे. आणि म्हणून तुम्ही सगळे ताकदीनं या पोराच्या बरोबर तुम्ही राहावा. हे तुमचं लेकरू आहे, हे तुम्ही जपा. हे खऱ्या अर्थाने या तालुक्याचं भाग्य विधाता आहे. या तालुका खऱ्या अर्थानं एक सन्मानाने या राज्यामध्ये 5 वर्षामध्ये राज्यामध्ये हा तालुका आमदार गोपीचंद पडळकर हे उभा करू शकतात. तुमच्या लक्षात येईल, अगदी पाणंद रस्त्यापासून ते गावातल्या रस्त्यापर्यंत, शिवारापासून ते शेतकऱ्याच्या गाय गुरांच्या गोट्यापर्यंत, अरे गाय गुरांच्या गोट्यापासून ते लेकरा बाळांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यापर्यंत फक्त एकमेव माणूस काम करू शकतो, त्याचं नाव आहे आमदार गोपीचंद पडळकर. आणि म्हणून विरोधकांना झोप लागत नाही. त्यांना वाटतं हे काम कसं करावं लागलं, हे कसं धावायला लागलंय, याच्यामुळे आपलं राजकारण संपत चाललं, याच्यामुळे आपली व्यवस्था लुटीची बंद पडायला लागली. आणि म्हणून हे खऱ्या अर्थानं दंगा करत आहेत. ते करून देत, ते त्यांचं काम करतात, आपण विकासाचं काम करूया. परत एकदा तुम्ही डॉक्टर राडी आणि त्यांच्या टीमला बहुमताने निवडून दिलं. मतदारसंघातल्या जनतेनं प्रचारामध्ये हारेरेनं खऱ्या अर्थानं भाग घेतला आणि जीवाचं रान करून तुम्ही या ठिकाणी या आपला विचार भारतीय जनता पक्षाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अहिल्याबाई होळकरांचा, तुम्ही बसवेश्वर महाराजांचा या ठिकाणी भगवा पताका फडकवली. याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराज. वादळासारखी वाणी, विजेसारखी चाल, सदाभाऊ खोत म्हणजे परिवर्तनाची मशाल. भाषणातून दिला लढ्याचा बोध, असाच आमचा जजचा आवाज. यानंतर विविध संघटनांचे पदाधिकारी ज्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल त्याचा सत्कार होतोय. आमदार साहेब सत्कार करणार. त्याचबरोबर भाजीपाला विक्रेता संघटना नियोजन केलंय ते खाडेभाऊंचा सुद्धा आज वाढदिवस आहे, त्यांचा आमदार साहेब सत्कार करणार आहेत. त्याबरोबर कोळी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ कोळी यांचाही आज वाढदिवस आहे. भाजीपाला विक्रेता संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, व्यापारी संघटना, वकील संघटना, सराफ संघटना, डॉक्टर संघटना, माजी सैनिक संघटना, परीट समाज संघटना, पत्रकार संघटना, घिसाळी समाज संघटना, त्याचबरोबर मेडिकल फील्डची संघटना, व्हेटरनरी डॉक्टर्सची संघटना, या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा सन्मान माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते होणार आहे. तेव्हा आपण आपल्या सर्वांना नम्र निवेदन आहे, यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे.